गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही आज चाललोय कुठेतरी, म्हणजे आमचं फिक्स नाही अजूनपर्यंत कुठे जायचंय. इथे मला आत्ता मी जस्ट 2 मिनिट्स झाली मी रेडी झाली आहे. मला इतका घाम आला ना 2 मिनिट्समध्ये, आय कांट इवन टेल यू. है ना म्हणू? मी एक स्पेक्स घेतलेत कारण मला ना माझं विजन थोडासा ब्लर व्हायला लागलं, मला दिसत नाहीये. हां, मला चक्कर पण येते. पण बघू, आता ऊन तर आहे इथे, गरम पण होतंय आणि गरम होतंय त्यामुळे मला जास्त त्रास होतोय. सो बघू आता पुढे. 15 minutes later. आता मला टॅक्सी भेटली आहे, आम्ही टॅक्सी घेतली. मुंबईमध्ये बेसिकली रिक्षाज नसतात, टॅक्सीज असतात. सो आम्ही आता टॅक्सीने जाणार राणीबागेत. आणि आमचं फिक्स नव्हतं, आम्हाला ॲक्च्युली लालबागला जायचं होतं, बट फक्त मी आणि मुन्नू इथं चाललो आहे राणीबागेत. आय डोंट नो तिथे काय आहे, मी कधी गेली नाही तिथे. ही मला म्हणते प्लांट्स, ॲनिमल्स अँड ऑल असं स्टफ आहे. बघू आता पुढे काय येते. मी तिला म्हटले होते आज उन्हात नको जायला, मला त्रास होईल, बट ती लहान आहे ना, लहान पोरांचं असं हट्ट असतं की नाही मला जायचं. सो तिची पण विश मी पूर्ण करते. मी तिला म्हटले ओके नो प्रॉब्लेम, जाऊया. सो आता आम्ही तिथे जाणार आणि मग पुढे पोचलो आहे राणीबागेच्या इथे. आता मला आय गेस रोड क्रॉस करायचं आहे बहुतेक. सो वी विल टेल यू गाईज. तर रिअलाइज झालं मला गरम का होते, कारण मी माझ्या साईडची खिडकी बंद केली होती. का तर माझे केस खराब होतील, माझे केस विस्कटतील म्हणून. हात नाही बाहेर काढले, तेवढे सेफ्टीचा मला सगळं माहिती आहे, कळलं का? मोठी मी तुझ्यापेक्षा. छान आहे. मी पोचलो फायनली राणीबागेत. आता मला तिकीट काढायचे. ओ, इथे स्कूलची ट्रिप पण घेते, म्हणजे स्कूल्स असं इथे व्हिजिट करतात. सो इथे एक स्कूलचे स्टुडंट सुद्धा आलेले आहेत. ते ट्रिप वगैरे असतं ना तसं काइंड ऑफ. वाव, आय मिसिंग माय ओल्ड डेज. सर, मी तिकीट घेतले, चलो. सी गाइस, सी व्हॉट इज दिस. वाव, पाठीमागे स्कूलचे स्टुडंट्स पण येतात. हे खरंच छान आहे आतून. मी तुम्हाला दाखवेल गाईज. वेट, आता आम्ही चाललो आहे कुठे, आय डोंट नो. हे बघा गाईज, सी द व्ह्यू. ओके, ह्याला काय म्हणतात सांगा मला कमेंटमध्ये. इंग्लिशमधले नाव, ओके, नॉट इन मराठी और हिंदी. Guys, see, you can see this. गर्दी तर भरपूर आहे. You can see that sloth bear there. चला पुढे चला. चला. Now you can see it clearly, guys. This is called as sloth bear. See the crowd. ते बघून मला छान वाटलं, आय डोंट नो का. इथे छोटे छोटे असे केव्स वगैरे बनलेले आहेत. भरपूर लोक व्हिजिट करतात. प्रत्येक मंथला इकडे खूप जास्त क्राऊड असतो. अच्छा ठीक आहे. आता मला इथे खायचं आणि टायगरचा, नाही सॉरी, बिबट्या म्हणजे लेपर्डचा बिलबोर्ड नाही रे, बीच बोर्ड दिसतोय. सो लेट्स सी. इथे खूप गर्दी आहे. आय विल शो यू गाईज. सी द क्राऊड गाईज. इथे यांना काहीतरी दिसलंय म्हणून हे लोक असे रिएक्ट करतायत, बाकी काही नाही. टायगर इथे पण एक That's the real one. There were 2 tigers. See, एक तिथे एक इथे. आपण व्यवस्थित पाहू शकतो. दूसरा इथे.
टायगर रिअली लाइक्स टू स्विम. ॲज यू कॅन सी दिस, हे पाणी भरलंय. हे सगळे स्टुडंट्स चाललेत. मला हाय करून गेले सर्वजण. खूप क्राऊड आहे गाईज, खूप. म्हणजे इथे सी दिस फॅक्ट्स. आणि हे सर्व पाणी आहे, याच्यामध्ये टायगर येतो आणि स्विम करतो. ही ॲक्च्युली लाइक्स टू स्विम. हे त्याचं वॉटरफॉल सी गाईज. माझ्या बाथरूमपेक्षा पण त्याचा आंघोळीची जागा मस्त आहे. चाट पाहतोय कारण आम्हाला माहिती नाही इथे कुठे काय. हिला सर्व माहीत आहे, पण इव्हन थोडीशी हे झाली, जंबल झाली की कुठे काय ते. सो वी आर जस्ट चेकिंग आउट दिस चार्ट अँड देन वी आर रेडी टू गो अगेन. ती बघा स्टुडंट्स. वाव. आलो इथे, आय डोंट नो याचं नाव काय आहे, कॅफे वाईल्ड समथिंग. खूप जास्त वाईल्ड आहे. हां, सो आम्ही आता इथून आईस्क्रीम किंवा कॉफी वगैरे घेऊ. हिने घेतली. हिची ऑल टाईम फेवरेट आहे. माझं असं काही फेवरेट वगैरे नाही आहे, बट आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ आईस्क्रीम. बट स्टिल स्वतःला थंड करण्यासाठी ऑफकोर्स खावाच लागेल आईस्क्रीम. काहीच तुमच्यासाठी हे विजिबल नाही आहे कारण इथे खूप सारे झाडे वगैरे लागलेत. त्या मंकीचं छोटंसं बेबी आहे. हे बघा, हे माझं माकड, हे सगळ्यांचं माकड. माकडं बघायला मी एवढे पैसे भरलेत. माकड आहे. Let me tell you one fact about hippopotamus. They are lazy as I can't say that word. See, काय इंटरेस्टिंग आहे यार लोकांना याच्यामध्ये. आय डोंट नो. नुसतं पाण्यामध्ये असतात ते लोक. खूप चुकीच्या टायमिंगला आलेली आहे गाईस, खूप चुकीच्या. सर्व ॲनिमल्स झोपलेच आहेत, सर्व झोप काढतात दुपारची. इट वॉज अ व्हेरी रॉंग टाइम टू डिस्टर्ब देम. मी पैसे दिलेत का तर यांना झोपताना बघायला. आय डोंट नो वाय. पीसफुली ही इज स्लीपिंग. एवढं शांतपणे आणि माझ्या घरचे सुद्धा मला झोपू देत नाही. गाईज सी दिस, ही इज गोना क्लाइंब द ट्री. असली मजा इधर है. Do you know the difference between turtle and a tortoise? If you know, do let me know in the comments. Okay? त्यात खालून माकी. हे बघा guys, these are the crocodiles. See. आम्ही याच्या पुढे बसलोय, खूप छान वाटतंय आम्हाला. हे बघा, मेंटल ॲक्वा बर्ड्स. वाव आंटी जी. दॅट इथे बर्ड्स आहेत. सी, हे बघा, लुक, सी दॅट. गाइस सी दिस, हाऊ ब्युटिफुल इट इज. चुकून बाहेर आलाय. आय डोंट नो इफ आम्हाला मारेल की नाही, तरी मी त्याच्या पाठीपाठी चालली आहे. बी ऑनेस्ट गाईज, इथे खूप घाण स्मेल येतो ह्या बर्ड्सच्या शेटचा. कारण बर्ड्स इथे बाहेर फिरतात, लाईक ऑन द वे वेअर पीपल आर वॉकिंग. हो ना मम्मी, दे आर फायटिंग. पाणी किती घाण केलंय. इव. आम्ही इथे चाललोय. हे आय डोंट नो इथे काय काय का म्हणतो तिथे. मला काही समजत नाही काय बोलते, पण जे काही आहे तिथे लिहिलं डॉक्टर भाऊदाजी लाड संग्रहालया. खूप गरम झालं, आम्ही आलो बाहेर. खूप बोर होतो तुम्हाला. आता आम्ही काहीतरी थंड पिणार आहे. मला खूप ताण लागली आहे. मग तुमचं घर कसं चालतं? अच्छा, ओके. कुठे राहतात मग आता? तर सो मेनी स्ट्रगल. आम्ही बसलोय टॅक्सीमध्ये परत, आता घरी जातोय. आम्हाला तिथे एक स्टॉल दिसला, तिथं ते चिंच, कैरी अँड स्टार फ्रूट सगळं विकतात ना. त्यांच्याकडनं मी रेड कलरची चिंच घेतली. ती माझी ऑल टाइम फेवरेट असते. माझा मूड फक्त आणि फक्त त्या चिंचेने चांगला होतो.
मला चिंच खायला आवडते पण ते आंबट असते. आणि आता माझे पाय असे दुखत आहेत ना, असं वाटतं मी झोपून जाऊ घरी जाऊन. सो मी आता कपडे चेंज करणार, घरी जाऊन फर्स्ट ऑफ ऑल फ्रेश व्हायचं, कपडे चेंज करायचं आणि मग झोपून जायचं. बघू घरात काही काम असेल तर मी आईला हेल्प करणार. देन आय सी यू लेटर. आहे ते चिंच. माझं नेमका इतका ट्रॅफिक लागला, एवढे हॉर्न्स वाजले, इतकं काही वाजत होतं ना बाहेर, असं डोकं दुखायला लागलं काही माझं. आणि उन्हात बाहेर फिरणं मला नाही आवडत, पण तिच्यासाठी मला जावं लागतं. रोड क्रॉस करून आता आम्ही जातोय घरी. मला खूप दमल्यासारखं वाटतं यार, काकांना हात कर. गाईस, सो मी फायनली घरी आले, कपडे चेंज केलं, फ्रेश झाले आणि आता बसली आहे. आता मी झोपणार आहे. सो बाय.